हे बघा समोर आपल्याला पहिला हॉल लागतोय, अशा प्रकारे काय हॉल आहे आणि पूर्ण रेडी कंडिशनमध्ये आपलं हे घर झालेलं आहे। समोर पहिले हॉलला एक विंडो लागते समोरची आणि हे बघा इथं एक विंडो आहे। अशा प्रकारे आपलं घर झाले, फिटिंग वगैरे पण झालेली आहे आणि फायबरचं पत्र आहे, पूर्ण सगळे गॅप वगैरे भरून प्लास्टर वगैरे झालेलं आहे आपलं। हे बघा तर हा किचन आहे, तुम्हाला दाखवतो। कोकणात आता लोक बरेच बाहेरून पार्ट्या येत आहेत, जमिनी जागा घेत आहेत आणि त्यांचं स्वप्न असतं की शेतामध्ये एक शेतघर पाहिजे आपल्या जागेमध्ये बागेमध्ये। तर आपण पण असं एक 1 BHK घर बांधलेलं आहे। आपल्या इथेच आपले जवळचे माणसं आहेत त्यांचं, तर तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे आपण हे घर बांधलेलं आहे आणि कुठे आहे। तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता बाग आहे मोठी, पोपळ आहेत, काजू आहेत, आंब्याची झाडं आहेत। हे बघा माझ्या मागे बघू शकता तुम्ही। तर तुम्हाला घर कसं आहे तर तुम्हाला दाखवतो मी आता। हे बघा इथे 1 BHK आपलं घर, छोटंसं घर आहे, शेतघर असं आहे बघा। अशा प्रकारे आपण हे बांधलेलं आहे, छोटंसं असं घर आहे। आतमध्ये जाऊन पण तुम्हाला दाखवतो। हे बघा वन BHK घर आहे आपलं। छोटी पडवी येते बाहेर, आपल्याला पण पायऱ्या वगैरे बनवल्यात वरती चढण्यासाठी आणि गोल खांब पुढे स्ट्रक्चर ओतलेलं आहे। हे बघा हे आपल्याला गोल खांब इथे येत आहेत। हे बघा 3 गोल खांब आहेत आपले समोर एंट्रीला आणि वरती फायबरचा पत्रा टाकला मित्रांनो आपण। हे बघा दिसायला पण एकदम सुंदर दिसतं ते आणि खाली शांत एकदम, काय गरम वगैरे काय नाही, थंड एकदम थंड वातावरण होतं खाली। आता आम्ही तिथं आले, सकाळचं ऊन किती पडतंय, ताप पडले पण एकदम थंड वाटतंय। हे बघा तर प्लास्टर वगैरे झालेलं आहे आपलं बाहेरून, इकडून शेपकाम आपण केलं आहे। हे बघा वरती पण फायबरचाच पत्र आहे। आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो। हे बघा समोर आपल्याला पहिला हॉल लागतोय, अशा प्रकारे काय हॉल आहे आणि पूर्ण रेडी कंडिशनमध्ये आपलं हे घर झालेलं आहे। समोर पहिले हॉलला एक विंडो लागते समोरची आणि हे बघा इथं एक विंडो आहे। अशा प्रकारे आपलं घर झाले, फिटिंग वगैरे पण झालेली आहे आणि फायबरचं पत्र आहे, पूर्ण सगळे गॅप वगैरे भरून प्लास्टर वगैरे झालेलं आहे आपलं। हे बघा तर हा किचन आहे, तुम्हाला दाखवतो। हा बघा किचन, आपण प्लेन स्लोपमध्ये आपण किचन बनवलेलं आहे आणि खाली आपल्याला ट्रॉली वगैरे लावायला जागा पण तयार केलेली आहे। लादी वगैरे पण आपली मारून झालेली आहे, फक्त इथे एक भांडं बसवायचं आहे। भांडं बसवलेलं आहे म्हणजे आपल्याला फिटिंग वगैरे पाईप हे करायचं आहे, तेवढं राहिलं आहे। आणि इथं आपल्याला एक विंडो येते किचनला। हे बघा अशा प्रकारे आहे, तर इथे पण फिटिंग वगैरे आपले झालेले आहे। अशा प्रकारे मस्त असं छोटंसं 1 BHK घर आहे आपलं। तुम्हाला आता रूम दाखवतो। हे आपलं छोटंसं रूम आहे, मस्त एकदम। हे बघा आणि इथं टॉयलेट बाथरूम आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो। हे आपलं रूम झालेले आहेत। हे बघा अशा प्रकारे आपले चांगलेसे रूम आहेत आणि ही बाहेर मागच्या साईडला आपण विंडो दिले, त्यातून आपल्याला ही झाडं वगैरे सगळे आपल्याला दिसून येतील। हे बघा आजूबाजूला ही काजूचे झाडं वगैरे आहेत। हे बघा मागचा व्ह्यू आपल्याला दिसून येण्यासाठी आपण विंडो ठेवली इकडे, तर कशा प्रकारे दिसते मला सांगा। हे बघा तर ही विंडो लावली की आपल्याला ह्या साईडला एक विंडो भेटते आणि इकडून पण आपल्याला जबरदस्त असा व्ह्यू दिसतोय। हे बघा मस्त सकाळ सकाळ। हे बघा बाहेर इथे टॉयलेटची आपली टाकी वगैरे येते, टॉयलेट बाथरूम इथे जवळच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो आता इथे मी। हे बघा अशा प्रकारे आपले इथं झाडं वगैरे आपण पाहणी करू शकतो झाडांची। जवळजवळ मधोमध बरोबर आपण हे घर बांधलेलं आहे, शेतघर आपलं। तर अशा प्रकारे आहे, तुम्हाला टॉयलेट बाथरूम दाखवतो। हे बघा इथे कमोड पण आपल्याला बसवायचं आहे। हे आपलं बाथरूम आहे, मस्त टाईल्स वगैरे आपण मारलेले आहेत इथे। हे बघा अशा प्रकारे आपण टाईल्स मारले आहेत, पूर्ण एकदम फिनिशिंग काम आहे आपलं। हे बघा आता काय कलर वगैरे करायचं ते बाकीचा विषय आहे। दरवाजा लावतो। हे बघा अशा प्रकारे आपला छोटासा रूम आहे, तुम्हाला आता बोललो एकदम मस्त छोटासा रूम आहे आपला। हे आमचे संतोष काका, हे बघा हे पूर्ण बाग आपली हे सांभाळत असतात। हे बघा तर अशा प्रकारे आपलं आहे। तर आता हे दरवाजे बंद करतो, तुम्हाला बाहेरून दाखवतो। हे बघा
तर अशा प्रकारे आपलं हे काम झालेलं आहे. बाहेर आपण प्लास्टर नाही, बाहेरच्या साईडला शेपकाम केलेलं आहे, तुम्हाला दिसून येईल बघा. बऱ्यापैकी सगळं आपण केलेलं आहे इथे असं. आणि मागच्या साईडला 2 विंडो, ही किचनची आणि ती एक रूमची विंडो आहे, हे बघा. कसं दिसतंय बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे हे झालेलं आहे. आणि आजूबाजूला हे काजूची झाडं आहेत, तर बऱ्यापैकी मोहर वगैरे आलेलं आहे ना, काजू पण धरायला सुरुवात झाली, हे बघा. कलमं आहेत. बाकी आपण टाकीचं पण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे इकडे. या बागेत बरीच कामं आपण आपल्या हातानंच झालेत इकडे, हे बघा. हे मस्त असं सुंदर आपलं शेतघर झालेलं आहे. आणि बागेत आपल्याला एक शेतघर लागतंच येऊन कधी राहायचं म्हणलं तर, हे बघा. तिकडे आपण एक टाकीचं कन्स्ट्रक्शन केलं आहे, ते बघा. आणि त्या साईड 2 टाकीचे कन्स्ट्रक्शन आपण केलेले आहेत. आणि ही मागची साईड आहे, तुम्हाला बोललो त्या साईडला टॉयलेट आहे. तुम्हाला ते मगाशी मी बाथरूम दाखवलं, आता तुम्हाला मी टॉयलेट दाखवतो, हे बघा. ही आपली टॉयलेटची टाकी आहे. इथे हे आपलं टॉयलेट आहे, तर बाहेरून आहे एंट्री. अशा प्रकारे देसी भांडा आपण इथे बसवलेला आहे. आणि ह्याला पण टाईल्स वगैरे आपले झालेले आहेत मारून, हे बघा. तर अशा प्रकारे इथं टाकी वगैरे इथं जवळच दिले आपण. आणि वरती लेंटर टाकलेले आहेत, एकदम मजबूत झाले, हे बघा. आणि इथे आपल्याला पाण्याचं जे हे आहे सगळं ठेवायला तिथे छोटंसं एक हे बनवलेलं आहे, केबिन आहे छोटी, हे बघा. ठीक आहे, अशा प्रकारे आपले हे शेतघर आहे. आणि कसं आहे तुम्ही मला नक्कीच सांगा, तुम्हाला पण आवडेल. कोकणात अशी बरीच लोक बाहेरून पार्ट येतात, जागा वगैरे घेतात आणि आपल्या कोकणामध्ये शेतघरं बांधतात मस्तपैकी. हे आपल्या गावातली माणसं आहेत मस्त, हे बघा कसं बांधलं आहे बघा. एकदम सुंदर असं वाटतंय शेतघर. 1 BHK आहे. काय जागा, एवढी पण जागा काय लागलेली नाही आपल्याला. 20x21 किंवा 20x25 असं हे आहे आपलं, हे बघा. मस्त छोटंसं आहे. बाहेर पडवी पण समोर आपल्याला येते. काय कार्यक्रम वगैरे आपण इथं ठेवला बागेत तर आपण बसू शकतो बाहेर. मस्त थंड हवा येते, झोप काय लागते मित्रांनो इथे. एकदम मस्त सुंदर असं आहे, हे बघा. मस्त असं झालेलं आहे आपलं हे घर. आपला एक चिरा अजून बाकी काय थोडं बांधकाम ते म्हणजे काम आहे, त्याच्यामुळे ह्याने चिरा वगैरे ते स्टॉक करून ठेवला आहे, हे बघा. अशा प्रकारे काय आपलं हे घर झालेलं आहे. आणि इथे पोपळीची आपल्याला लागवड दिसते बऱ्यापैकी. पोपळीची ही लाईन आहे आणि इकडे काजू आणि वरच्या साईडला आंबे वगैरे माड आणि असे लावलेले आहेत. तर मस्त गेल्या वर्षी ज्या काजू आहेत मित्रांनो ते कशा लागलेत बघा, बऱ्यापैकी मस्त झालेत. त्याच्यामुळे आपण जे काही काजू लागतील किंवा पोपळ लागतील आणि इतर काही आंबे वगैरे त्यासाठी आपण ही केबिन बांधलेली आहे, म्हणजे आपलं हे शेतघर बांधलेलं आहे. काय वस्तू वगैरे पण आपण ठेवू शकतो. आता काजू वगैरे काढल्याच्या नंतर आपण इथे आणून ठेवू शकतो. आंबे किंवा पोपळी सगळं सुकत वगैरे घालण्यासाठी आपल्याला हे लागेल. आणि आपण वरती फायबरचा पत्रा टाकला आहे, हे बघा. फायबरच्या पत्राने एकदम वेगळं असं सुंदरता येते आपल्या ह्या घराला. आणि मस्त वाटतं छोटंसं घर. तुम्हाला इथून दाखवतो लांबून मी. इथे आपली चूल केली आहे माणसाने चहा वगैरे करायला बाहेरच्या बाहेर, हे बघा. असं मस्त असं आपलं घर झालेलं आहे. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेलच तुम्हाला. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच वेगवेगळे कॉन्टेंट आपल्या ह्या चॅनलवर टाकत असतो, तर आपल्या चॅनलला बनून राहा. आपल्या चॅनलवर अशाच युनिक अजून व्हिडिओ येणार आहेत. बरीच कामं आपण केली आहेत, त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देईन. तुम्हाला पण कोकणात बऱ्याच मित्रांचे मला प्रश्न येतात किंवा मला कॉल येत असतात की आपल्याला पण दादा घर बांधायचं आहे, आपल्याला दादा घर बांधायचं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण चांगलं मस्त एकदम घर बांधून देऊ तुम्हाला, काही टेन्शन नाही. आणि आपली ही कामं तुम्हाला मी दाखवतो आहे कारण की आता क्वालिटी काम आपल्याला लागतं आहे आणि सगळीकडे आता क्वालिटी काम आपल्याला भेटत नाही. त्याच्यामुळे ही आम्ही जी कामं केली आहेत ते तुम्हाला दाखवतो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की कशी घरं बांधतात किंवा कशी कामं करतात. त्याच्यामुळे हे मी दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओत बनून राहा. चला मित्रांनो, आपल्या चॅनलवर अशाच व्हिडिओ येतील, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.